मित्रांनो, आपण नकळत अशा एका जागतिक चक्रवाढीच्या तोंडावर उभे आहोत, ज्याची कल्पना कदाचित तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना अजून नाहीये। एका बाजूला इस्रायल, इराण आणि अमेरिकेमधील वाढता युद्धजन्य तणाव आणि दुसऱ्या बाजूला जगातील बलाढ्य महासत्तांच्या कोसळणाऱ्या अर्थव्यवस्था। 2026 ची ही महामंदी केवळ कंपन्या बुडवणार नाही, तर कोट्यावधी लोकांच्या बँक खात्यातील पैसे शून्य करणार आहे। पण थांबा, या सगळ्या महाभयंकर युद्धात, आर्थिक सुनामीमध्ये भारत कुठे उभा आहे? ही मंदी भारताला उद्ध्वस्त करणार की भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे? याचेच उत्तर जाणून घेणारा हा व्हिडिओ थेट आंतरराष्ट्रीय पुरावे मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे। व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला या मंदीतून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याचा एक सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहे, जो तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो। त्यामुळे पुढची 5 मिनिटे तुमची नजर स्क्रीनवर हटू देऊ नका। मित्रांनो, आधी समजून घेऊया की ही मंदी तुमच्या खिशावर कशा प्रकारे दरोडा टाकणार आहे। याचे मुख्य कारण म्हणजे भूराजकीय अस्थिरता, जिओपॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी। इराण आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल, कच्चे तेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडू लागलेत। विचार करा, जर हे युद्ध असेच चालू राहिले तर नेमकं काय होईल? पण यावर आंतरराष्ट्रीय संस्था काय म्हणतात? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFच्या ताज्या अहवालानुसार हा संघर्ष न थांबल्यास जागतिक महागाईचा दर तब्बल 2 ते 3% वाढेल। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जी वस्तू आज 100 रुपयांनी घेताय ती थेट महाग होणार आहे। पण खरा धक्का इथे नाही आहे। खरा धक्का पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेनवर बसलाय। समुद्रातील वाहतूक खर्च म्हणजे शिपिंग फ्रेट रेट्स अचानक 40% वाढलाय। म्हणजेच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्ट महाग होणार आहे। आता तुम्हाला वाटेल की हे तर परदेशामध्ये होतंय, मग माझा काय संबंध? मित्रांनो, पुढील 30 सेकंदामध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील। जगात एवढं मोठं वादळ आलेलं असताना भारताची स्थिती पाहून सर्व जग थक्क झालंय। वर्ल्ड बँकच्या मते मंदीच्या काळात भारताची GDP ग्रोथ रेट ही जगातील इतर देशांपेक्षा खूप मजबूत राहण्याचा अंदाज आहे। मग याचा अर्थ आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत का? तर नाही। मित्रांनो, भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे आपलं IT सेक्टर आणि टेक सेक्टर। जर अमेरिका आणि युरोपमधल्या कंपन्यांना टाळे लागले तर भारतातील IT कंपन्यांना मिळणारे करोडोचे प्रोजेक्ट्स बंद होतील। याचा थेट परिणाम तुमच्या नोकरीवरती आणि भयंकर लेऑफ्स भारतामध्ये वाढतील। तुमच्या ओळखीमधल्या कोणाची तरी नोकरीही धोक्यात येऊ शकते। पण थांबा, दुसरी भीती याहून मोठी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील महागाई। कच्चे तेल महाग झाल्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर वाढतील आणि पर्यायाने वाहतूक महाग होऊन भाजीपाल्यापासून ते दुधापर्यंत सगळंच महाग होणार। म्हणजे पगार कमी आणि खर्च जास्त। पण या अंधारातही भारतासाठी एक सुवर्ण संधी लपलेली आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही या मंदीच्या काळात श्रीमंत होऊ शकता। ती संधी काय आहे आणि स्वतःला कसं वाचवायचं? चला पाहूयात। मंदीच्या या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी 3 सुवर्ण नियम आत्ताच लिहून ठेवा। नियम 1, एमर्जन्सी फंड। आजच तुमच्या 6 महिन्याच्या घर खर्च एवढी रक्कम बँकेत FD किंवा लिक्विडमध्ये फंड जमा करून ठेवा। जर तुमच्याकडे फंड आता सध्या रेडी नसेल तर तो जमा करायला सुरुवात करा। देव न करो, पण जर नोकरीवर संकट आलं तर हा जो फंड तुम्ही बाजूला करून ठेवलाय तो कुटुंबाच्या गरजा भागवू शकतो आणि त्याने तुम्हाला या मंदीच्या काळामध्ये थोडाफार रिलॅक्सेशन भेटू शकतं। दुसरा नियम तुम्हाला मोठ्या ट्रॅपमधून वाचवणार आहे। अनावश्यक कर्ज आणि नो कॉस्ट EMI पूर्णपणे टाळा। मंदीच्या काळामध्ये नवीन क्रेडिट कार्ड वापरणे किंवा महाग फोन हप्त्यावर घेणे म्हणजे स्वतःच्या पायावरला कुऱ्हाड मारण्यासारखं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा नियम, जो तुमचा पगार दुप्पट करू शकतो, तो म्हणजे अपस्किलिंग। 2026च्या या AIच्या युगामध्ये स्वतःचे स्किल अपडेट ठेवा। मंदीच्या काळात कंपन्या त्याच कर्मचाऱ्यांना काढून टाकतात ज्यांना रिप्लेस करणं सोपं असतं। त्यामुळे AI टूल शिका आणि स्वतःला अपग्रेड करा आणि येणाऱ्या ज्या काही अपॉर्च्युनिटी आहेत त्यांच्या शोधामध्ये लागा। त्या गोष्टी करायला चालू करा। मित्रांनो, जागतिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य आर्थिक नियोजन आणि कौशल्याच्या जोरावर आपण या मंदीवर नक्कीच मात करू शकतो। आत्ता मला खाली कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की तुम्हाला काय वाटतंय? या 2026च्या मंदीचा भारताला काय फायदा होणार आहे किंवा काय तोटा होणार आहे? प्रत्येक कमेंट्स मी स्वतः वाचणार आहे। त्यामुळे तुमची विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा तुम्हाला व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी करिअर वाचू शकतो। भेटूया पुढच्या एका अशा कडक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिकत राहा, प्रगती करा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।